नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार. विदर्भासह मराठवाड्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता. अहमदनगर, नाशिक, सातारा, हिंगोली, नागपूर परिसरातील शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका. ऊस, कांदा, टोमॅटो, द्राक्ष बागेचं मोठं नुकसान. मनमाड येवला राज्य महामार्गावर भीषण अपघात. स्विफ्ट गाडी आणि ट्रकमध्ये झाला भीषण अपघात. स्विफ्ट गाडीमधील 5 जणांचा जागीच मृत्यू. चीनमधील नव्या साथीच्या आजारावरून केंद्र सरकार अलर्ट. सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा तातडीने आढावा घ्या. केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास मंत्री छगन भुजबळ यांचा विरोध. तातडीने संदीप शिंदे समिती बरखास्त करण्याचीही केली मागणी. छगन भुजबळ यांच्या भाषणामुळे राज्यातील वातावरण बिघडतं हे सरकारला दिसत नाही का? मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला सवाल. पुण्यात मराठा ओबीसी संघटना आमने सामने. स्वराज्य संघटनेने दिला छगन भुजबळ यांची गाडी फोडण्याचा इशारा. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू. ठाकरे गटातील 10 नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानंतर ज्या दुकानांवर मराठी पाट्या नसतील त्यांच्यावर उद्यापासून बीएमसी कारवाई करणार. आरक्षणावरून राज्यात विष कालवलं जाते. कालच्या भुजबळ यांच्या सभेतील झालेली हातपाय तोडण्याची भाषा योग्य नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. साथीच्या आजारानं सध्या नागरिक त्रस्त आहेत. या आजारावर काय काळजी घ्यावी, आहार कसा करावा, याविषयी टॉप न्यूज मराठीने डॉक्टर अविनाश बोंडवे यांच्याशी संवाद साधलाय. साथीच्या आजाराचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळते. पुण्यामध्ये जे आहे ते नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये सर्दी, खोकला, श्वसनाच्या समस्यांनी त्रस्त आहेत. याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अविनाश बोंडवे सर आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत. नमस्कार. आपण जर पाहिलं तर साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून संपूर्ण ऑक्टोबर आणि हा नोव्हेंबर या महिन्यामध्ये दुपारी कडक ऊन, रात्री एकदम खूप थंडी, अधूनमधून पाऊस आणि दमट हवामान अशा प्रकारचं हे सतत बदलतं हवामान आपल्याला दिसून येतं आहे. आणि याचा परिणाम असा होतो की या काळामध्ये श्वसनसंस्थेचे आजार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. याचं कारण हे जे हवामान आहे खूप उष्ण, खूप थंड आणि मधलं दमट हवामान, हा जो वातावरणातला किंवा तापमानातला फरक जो आहे हा खूप जास्ती प्रमाणात असेल तर हे विषाणू जे असतात श्वसनसंस्थेचे त्यांना ते पोषक असतात, ते मोठ्या प्रमाणात वाढतात. आणि त्यामुळं ऑक्टोबर महिन्यापासून सर्दी, खोकला, ताप याचे खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. आणि त्यातही साधारणतः त्याच्यामध्ये सतत वाढच होत चाललेली आहे. साधारणतः हा जो महिना आहे, थंडी सुरू झाली की नोव्हेंबर महिन्यामध्ये तसे रुग्ण कमी असतात, परंतु गेल्या 2 महिन्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात रुग्णसंख्या वाढलेली दिसून येते. यामध्ये नुसतं सर्दी, खोकला, ताप नाही तर त्यामध्ये जर वेळेवर औषधं घेतली नाहीत तर दमा, अस्थमा अशा प्रकारचे आजार असतील तर तेही वाढू शकतात. काही न्यूमोनियाचेही केसेस दिसून आलेले आहेत. त्याचप्रमाणे पाणी जे पाऊस पडतो तो सततही पडत नाही, त्याच्यामुळे साचून राहिलेल्या पाण्यामध्ये डेंग्यू आणि काही प्रमाणात मलेरिया हेही रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तर आता हे जे आहे गेल्या 2-3 महिन्यामध्ये दिसून येते. दरवर्षी जसं घडतं असं नाही, यावर्षी हे प्रमाण जास्ती आहे. सर, तापीचं पण प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 5% वाढल्याचं पाहायला मिळतं आहे. हो, अगदी बरोबर आहे की साधारणतः 2020-21 आणि 21-22 या काळात कोविडच्या काळामध्ये जे काही रिस्ट्रिक्शन्स होते त्याच्यामुळे हे आजार खूप कमी होते, परंतु यावर्षी ते खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. याच्यामध्ये हे हवामान बदलामुळे निर्माण झालेले विषाणू तर आहेतच, पण सुरुवातीला गणपती, मग दिवाळी किंवा हे बाकीचे जे सण आहेत त्या सणानिमित्त जी रस्त्यावर गर्दी होते
त्याचंही प्रमाण खूप त्याच्यामुळे हे आजार एकमेकांपासून एकमेकांना पसरतात. याचबरोबर दुसरं एक असं आहे की गेल्या 2 महिन्यात आपण पाहिलं तर पुणे शहरातलं प्रदूषणाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. किंबहुना आत्तापर्यंतचं हे उच्चांकी प्रदूषित वातावरण आहे. याच्यामध्ये काय होतं की याचं मुख्य कारण हे आपल्या इथं जे ट्रॅफिक जॅम किंवा जे वाहनांमुळं जे काही धूर येतो ते कारण आहे. ह्या दिवसभरामध्ये जो हा धूर येतो त्याच्यामध्ये कार्बन असतो, त्याच्यामध्ये शिसाचे कण असतात, कार्बन मोनॉक्साईड असतो. हे दिवसा वर जातात, उंचावर जातात आणि नंतर रात्री ज्यावेळेला थंडी असते त्यावेळेला खाली येतात आणि ते जमिनीच्या लगत राहतात. आणि त्याच्यामुळं सकाळी लवकर व्यायाम करणाऱ्या लोकांना किंवा संध्याकाळी उशिरा कामावर जाणाऱ्या किंवा गप्पा मारत बसणाऱ्या लोकांमध्ये याचं प्रमाण त्यांना हे प्रदूषणामुळं सर्दी खोकला तापाचं प्रमाण जास्ती आढळून येतं आहे. त्याच्यामुळे मध्यंतरी अशी सूचनाही निघाली होती की लोकांनी सकाळी जाताना थोडं उशिरा जावं, खूप पहाटे व्यायामाला जाऊ नये. सर, त्या दृष्टिकोनातून नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे सर? यामध्ये आता असं आहे की हा जो बदलता हवामान आहे याच्यापासून आपण काळजी घेतली पाहिजे. दुपारचं जे ऊन आहे, उन्हामध्ये तुम्ही उन्हाचं संरक्षणासाठी तुम्हाला गॉगल पाहिजे, त्याचप्रमाणे डोक्यावर टोपी पाहिजे. आवश्यक असेल तरच बाहेर पडा. रात्री अजून एवढी थंडी नाही, परंतु खूप थंडी पडली तर थंडीमध्येही जाऊ नये, पावसामध्येही भिजू नये. ह्या गोष्टी कायमच्याच आहेत. परंतु यामध्ये एक लक्षात ठेवा की ज्यांना काही त्रास आहेत, अस्थमा, COPD किंवा जुना खोकला असा जो त्रास आहे, अशा लोकांनी शक्यतो बाहेर जाऊ नये. आणि ज्या गरोदर माता आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना घेऊन गर्दीमध्ये जाऊ नये, ही मुख्य काळजी घेतली पाहिजे. आणि डेंग्यूचे जे पेशंट आहेत त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर आजूबाजूला जे स्वच्छ पाणी साचलेलं असतं ते अजिबात त्याचं स्वच्छ करून घ्यावं, ते तिथं साठवून देऊ नये. त्याचबरोबर दुसरी काळजी जी आहे ती म्हणजे थोडा जरी सर्दी खोकला ताप झाला तरी तुम्ही ताबडतोब औषधं घेतली पाहिजे, डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. आपण एक नेहमी पाहतो की आजकाल सर्दी खोकला झाल्यावर लोक मनानेच औषधं घेतात, तेही चुकीचं आहे. त्याऐवजी डॉक्टरांना दाखवून 1-2 दिवसात तुम्हाला बरं नाही वाटलं तर डॉक्टरांना दाखवून आपण औषधं घेतली पाहिजेत. सर, नेमका या काळामध्ये आहार कसा असला पाहिजे सर? आहाराचं तुम्ही म्हणालात तर साधारणतः सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे. थंड तेलकट पदार्थ टाळावे, कारण त्याच्याने हे खोकल्याचं प्रमाण वाढू शकतं. म्हणजे थंड खाल्ल्यामुळं खोकला होतो किंवा तेलकट खाल्ल्यामुळं खोकला होतो असं नाही. पण जर तुम्हाला सर्दी ताप असं इन्फेक्टिव्ह खोकला असेल तर त्याचं प्रमाण ह्या थंड पदार्थांमुळं, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम किंवा खूप असे गार पदार्थ खाल्लेत तर वाढतं. किंवा त्याचबरोबर जे बाजारातले पदार्थ आहेत, तळलेले पदार्थ आहेत, जंक फूड किंवा म्हणजे वडा, भजी, समोसे किंवा फास्ट फूड, याच्यामुळं तुमचं पोटही बिघडू शकतं आणि खोकल्याचं प्रमाणही वाढू शकतं. त्याच्यामुळे त्याच्यापासून काळजी घ्यावी. पाऊस पडत असेल तर पावसात भिजू नये. आणि यातही पुन्हा आहार जो आहे याच्यामध्ये साधारणतः चौरस समतोल आहार पाहिजे. वरण भात पोळी भाजी असंच पाहिजे, फार फॅन्सी गोष्टी खायची गरज नाही. आता दिवाळी संपली आहे त्यामुळं दिवाळीचा काही प्रश्न नाही, परंतु ज्यांना मधुमेह किंवा डायबिटीस आहे अशा लोकांनी गोड पदार्थ टाळावेत. ज्यांना ब्लड प्रेशर आहे अशा लोकांनी खूप तळीव पदार्थ किंवा खारट गोष्टी टाळाव्यात. लोकांना काय आवाहन कराल सर या? हे बदलतं तापमान आहे, तुम्हाला माहितीच आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळं झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जर काही त्रास असेल तर वेळीच काळजी घ्या. आणि थोडा जरी त्रास झाला तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या, मनाने औषधं घेऊ नका. खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. जंक फूड आणि बाहेरचं खाणं हे टाळा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये विश्रांती, जी आपल्याला 7 ते 8 तास झोप लागते त्याचीही गरज असते. तुम्ही जर व्यायाम करत असाल तर तो जरूर चालू ठेवा. जर व्यायाम करत नसाल तर तो निश्चित चालू ठेवा. कारण व्यायाम केल्याने जर जे आपले एरोबिक व्यायाम असतात, धावणं, पळणं, चालणं, स्विमिंग किंवा सायकलिंग, याच्यामुळं आपला श्वसनाचा वेग वाढतो आणि त्याच्यामुळं हे खोकल्याचे त्रास आहेत हे निश्चितच कमी होतात. ज्यांना धूम्रपान किंवा या गोष्टी सवय त्यांनी तेही टाळावं, कारण ते हे खोकल्याचं प्रमाण किंवा खोकल्याचे आजार जास्ती गंभीर होऊ शकतात. सर, तुम्ही टॉप न्यूज मराठीला वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. नागरिकांनी जे आहे त्यांच्या आरोग्याकडं या प्रदूषण बदलाच्या, हवामान बदलाच्या काळामध्ये लक्ष दिलं पाहिजे असं डॉक्टर भोंडवे सर सांगतायत. अजय उभेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. सातारा तालुक्यातील जुंगडी गावात 2 जणांवर अस्वलाने हल्ला केला असून यात 1 जण गंभीर जखमी झाला असून आज जखमींची खासदार उदयनराजे भोसले यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.
सातारा तालुक्यातील झोंगडीगाव परिसरात काल दुपारच्या सुमारास 2 जणांवर अस्वलाने हल्ला केलाय. या हल्ल्यादरम्यान एकाच्या मानेवर आणि कमरेला जोरात दुखापत झाल्यानं त्याची प्रकृती गंभीर असल्याचं त्याच्या नातेवाईकाकडून सांगण्यात आले. या दरम्यान घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी दाखल झाल्यानंतर त्यांनी जखमींना शासकीय क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आज खासदार उदयनराजे भोसले यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. तसेच त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जखमींना तातडीनं नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करावा असा सज्जड दमही दिलाय. संतोष लक्ष्मण कोकरे आणि झुंटी आणि शंकर जानकर बांबर हे दोघेजण पिसाडी या ठिकाणी त्यांच्या आत्याला पाहण्यासाठी निघाले होते. निघाले असता झुंटी कात्रेवाडीच्या रस्त्याच्या शेजारी रस्त्यालगत अचानक अस्वल दुपारी 12च्या सुमारास अचानक अस्वल त्यांच्या अंगावर आलं. 2 अस्वल आल्यामुळं त्या दोघांची भांबेरी उडाली. त्यातील संतोष कोकरे यांना मानेला, कमरेला आणि हाताला चावा घेतला. तर ते सोडवण्याचा प्रयत्न करताना शंकर जानकर यांच्याही पायाला चावा घेतला. या हल्ल्यात संतोष कोकरे हे गंभीर जखमी झाले असून शंकर जानकर हेही जखमी आहेत. यांना काल दुपारी ग्रामस्थांनी वन विभागाला कळवले आणि वन विभागाने तात्काळ त्यांच्या कास संयुक्त वन विभाग समितीचं वाहन पाठवून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन आल्यानंतरनं कालपासून या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संतोष यांची प्रकृती थोडी गंभीर आहे, तरीसुद्धा जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून काल सातारा जिल्हा परिषद सदस्य राजूभाई भोसले यांनी या रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. वन विभागाला सूचना दिल्या की त्यांना तात्काळ मदतीचा हात करून त्यांना मदत द्यावी. तसेच आज खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस करत त्यांची तब्येतीची चौकशी केली आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना त्यांच्या आरोग्यासंदर्भात ज्या लागणाऱ्या सुविधा किंवा त्यांना औषध पुरवठा किंवा त्यांचा उपचार तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वन विभागाला संबंधित घटनेची तात्काळ पंचनामा करून त्यांच्या नुकसान भरपाई किंवा त्यांना मदत ही मिळालीच पाहिजे आणि ती तात्काळ देण्याच्या सूचना दिल्या. कुठेही कामामध्ये हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा होता का म्हणे अशा त्यांनी सूचना दिल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर जोर दिला असून विभागीय नेत्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी नेते मंडळात वाढ करत नेत्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून या नेत्यांवर विभागवार संघटनात्मक बांधणीची जबाबदारी दिली आहे. नेमकी कोणत्या नेत्यांवर कोणत्या विभागाची जबाबदारी दिली आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. खासदार संजय राऊत, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे लोकसभा मतदारसंघ. नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरूर, मावळ, पिंपरी चिंचवड या मतदारसंघांचा यामध्ये समावेश असेल. अनंत गीते, कोकण, रायगड, मावळ, पनवेल, कर्जत आणि उरण या मतदारसंघांचा यामध्ये समावेश असेल. चंद्रकांत खैरे, मराठवाडा लोकसभा मतदारसंघ. संभाजीनगर आणि जालना या मतदारसंघाचा यामध्ये समावेश असेल. खासदार अरविंद सावंत, पश्चिम विदर्भ लोकसभा मतदारसंघ. बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा. खासदार अनिल देसाई, पश्चिम महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ. सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी या मतदारसंघांचा यामध्ये समावेश असेल. आमदार भास्कर जाधव, पूर्व विदर्भ लोकसभा मतदारसंघ. नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर या मतदारसंघांचा यामध्ये समावेश असेल. खासदार विनायक राऊत, कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ. खासदार राजन विचारे, कोकण, ठाणे, पालघर लोकसभा मतदारसंघ. आमदार रवींद्र वायकर, मराठवाडा लोकसभा मतदारसंघ. नांदेड, हिंगोली, परभणी या मतदारसंघांचा यामध्ये समावेश असेल. आमदार सुनील प्रभू, मराठवाडा सोलापूर लोकसभा मतदारसंघ. सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या मतदारसंघांचा यामध्ये समावेश असेल. सातारा तालुक्यातील निनामपाडी येथे ज्योतिबाच्या सासनकाठीची खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या ज्योतिबा देवस्थानाचा महत्त्वाचा मान असणारी सातारा तालुक्यातील निनाम गावचा सासनकाठीचा मान खासदार उदयनराजे भोसलेंना आहे.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान असलेल्या जलमंदिर पॅलेस येथे सासनकाठी समवेत निनाम गावचे शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सासनकाठीचं दर्शन घेतले। अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार तातडीने मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली आहे। की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जर नुकसान झालं तर त्या संदर्भात आपण त्यांना मदत करतोच। आता वेगवेगळ्या ठिकाणी रबीचे वेगवेगळे स्टेजेस आहेत, काही ठिकाणी त्याचं नुकसान आहे, काही ठिकाणी ज्या स्टेजेस आहेत तिथे फार नुकसान होणार नाही, पण जिथे नुकसान होईल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे मदत करणार। शिवसेनेनंतर आता जे आहे राष्ट्रवादीची सुद्धा सुनावणी ते विधानसभा अध्यक्षाकडे होणार आहे, त्यांची तारेवरची कसरत होणार। याच्या संदर्भात मी काहीच बोलू शकत नाही, कारण हे एक प्रकारे कॉसाई ज्युडिशियल आणि एक ट्रायब्युनलचा दर्जा त्या संपूर्ण सुनावणीला आहे, त्यामुळे त्याच्यावर कमेंट करणं हे योग्य होणार नाही। भुजबळांच्या गेस्ट हाऊस जो आहे 26-22चा फॉर्म्युला जो आहे त्या संदर्भात काल तुम्ही बोलला आहात, काय वाटतं ही बातमी जी आली होती 26-22 संदर्भातली काल मी अतिशय स्पष्ट केलेलं आहे, तरी स्पष्ट झालं नसेल तर पुन्हा सांगतो की आमच्या चर्चा अजून व्हायच्या आहेत। फॉर्म्युला चर्चेनंतरच ठरेल, पण बेसिस काय असेल तर बेसिस हा असेल की जो ज्या सीट्स लढला आहे त्या सीट्स साधारणपणे त्याच्याकडे जाव्यात असा त्याचा बेसिस असणार आहे। पण याचा अर्थ ते स्टॅटिक आहे का असं नाही, तर त्यात आवश्यक ते बदल देखील आम्ही आपापसात बसून करणार आहोत। राज्यातील कुणबी नोंदी तपासण्यासाठी गठीत केलेली शिंदे समिती तात्काळ बरखास्त करण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। छगन भुजबळ यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून ते अशा प्रकारची मागणी करत आहेत, अशी टीका लेखक नामदेवराव जाधव यांनी केली आहे। भुजबळ साहेब, तुमचं म्हणणं आहे की शिंदे समिती कॅन्सल करा आणि कुणबीच्या नोंदी सापडल्या त्या कॅन्सल करा। तुम्ही हे का बोलताय माहितीये का की तुमच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि तुम्हाला हे माहित आहे की मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण हे तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी 23 मार्च 1994ला मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण तुम्ही ओबीसीमध्ये घेतलेलं आहे आणि ओबीसीमध्ये पण तुम्ही सगळ्या ओबीसींना न्याय दिलेला नाही। ओबीसीमधल्या प्रगत जातींनाच तुम्ही ते आरक्षण खाऊ घातलेलं आहे, म्हणजे ज्यांचं ऑलरेडी पोट भरलं होतं त्यांनाच तुम्ही गुलाबजामुन आणि हे सगळं खायला दिलेलं आहे। माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठ्यांच्या हक्काचं जे काढलेलं आहे तिकडं घेतलेलं आहे ते परत तुम्हाला द्यायची वेळ आली म्हणून तुम्ही अशा प्रकारचा दंगा करताय। आणि दुसरी गोष्ट, दर 10 वर्षांनी प्रत्येक जातीचं सर्वेक्षण करायचं होतं, ते तुम्ही केलेलं नाही, त्यामुळे घटनेच्या तत्वांचं आणि आरक्षणाच्या तत्वांचं तुम्ही पायमल्ली केलेली आहे फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी। आणि आता 3 जानेवारीला मुंबई हायकोर्टात ते उघड होणार आहे की तुम्ही कशा प्रकारे आरक्षणाचा दुरुपयोग केलेला आहे। पुण्यात पुणे नगर मार्गावर वडगाव शेरी येथे भीषण अपघात झालाय। रिलायन्स कंपनीचा गॅस वाहतूक करणारा टँकर पहाटे 3च्या सुमारास वडगाव शेरी चौकात उलटलाय। मिळालेल्या माहितीनुसार हा सदरचा टँकर नगरच्या दिशेने इथेनिल ऑक्साईड हा ज्वलनशील वायू घेऊन जात होता। वडगाव शेरी फाट्याजवळ एबीज हॉटेल समोरील दुभाजकाला धडकून हा टँकर पलटी झाला। दरम्यान या टँकर चालकाची प्रकृती बरी नसल्यामुळे त्याचं टँकरवरील नियंत्रण सुटलं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। संबंधित टँकर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या टँकरमधील वायू गळती थांबवण्यासाठी अग्निशमन दलाचे 8 बंब या टँकरवर पाण्याचा मारा करत आहेत। या अपघातामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली असून या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक पोलीस वाहतुकीचं नियंत्रण करत आहेत। ओबीसी महाएल्गार मेळाव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली। यात बोलताना त्यांनी शिंदे समिती तात्काळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे। असं आहे की शिंदे समिती जी आहे सुरुवातीला काय मागणी होती की कुणबी जे आहेत आपल्या मराठवाड्यातील ते कुणबी असून सुद्धा त्यांना सर्टिफिकेट मिळत नाहीत आणि निजाम काळात मधले जे काही वंशावळी वगैरे काही नावं असतील त्यांचे प्रूफ तर ते चेक करा आणि आम्हाला कुणबी आमचं सर्टिफिकेट द्या, हा मूळ मुद्दा होता। आणि मग
हे जर शोधायचं असेल तर तेलंगणामध्ये असलेले जे काही कागदपत्र असतील ते तपासावे लागतील आणि सगळं तपासण्याकरता काही लोकांची नियुक्ती करायची होती. तर मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्ती शिंदे यांची नेमणूक केली आणि त्यावेळेला मला विचारलं की असं केलं तर मी म्हटलं माझी काही हरकत नाही ना. तिकडे जर त्यांना कुणबी काही पुरावा मिळाला तर तो आपोआप ओबीसी मध्ये येतोच आणि ते घ्यायला माझी काही हरकत नाही, त्यांना काम करू देत. पण नंतर जे काम सुरू झाल्यानंतर मी जिथे पाहिलं की त्यांनी जाहीर केलं अगोदर 5,000च मिळाले, तेलंगणामध्ये निवडणूक सुरू झालेली आहे म्हणून जाता येत नाही आणि काही लोकांनी आग्रह धरल्यानंतर 2 दिवसांनी एकदम 11,500, पुढे कॅबिनेटमध्ये 13,500. बरं हे सगळं असं वाढत चाललं आणि पुढे अख्ख्या महाराष्ट्रातच, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जाऊन हे करायला आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं. पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र किंवा तुमचं विदर्भ असेल, त्या ठिकाणी ज्यांना कुणबी जे आहेत त्यांनी अगोदरच अर्ज करून तिथे खेपा घालून त्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यालयात ते घेतलंच होतं ना. तुमचं काम फक्त ज्या निजामशाहीच्या तिकडे पेपर आहेत आणि वंशावळी आमच्या वगैरे आहेत तर ते चेक करून काम करायचं होतं. त्याच्यामुळे त्यांचं काम संपलंच आहे आता. त्याच्यामुळे ती समिती आता बरं का असं करा, कारण तिकडलं मराठवाड्यातलं काम संपलेलं आहे. इतर काम आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट कुणबी द्या ही मागणी आम्ही कधी मान्य केली नाही, कधी मान्य करणार नाही. किंबहुना कायद्यात सुद्धा ते बसणार नाही, कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे की मराठा समाज हा ओबीसीमध्ये बसत नाही. मग तो ओबीसीमध्ये कसा बसतो? बसत नाही तर नाही बसत, पण त्याला आरक्षण दिलं पाहिजे, त्याला माझा पाठिंबा आहे. संविधानामध्ये त्याची तरतूद आहे अशी. आवश्यक असेल तर राज्य सरकार आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, अशा काही गोष्टीवर वेगळं आरक्षण विशिष्ट परिस्थितीमध्ये देऊ शकतंय. तोच कायदा वापरून गायकवाड समितीने जो आहे तो कायदा आपल्याकडून पास करून घेतला आणि त्यानुसार 12% आपण दिले होते. द्या ना, नाही कुठे म्हणतोय मी, पण ही जी मागणी आहे आता ते नको. आम्हाला कुणबीच मध्ये सगळे मराठा समाज टाका. 1 तर ते बरोबर नाही, 2 सुप्रीम कोर्टाचा आदेशाचा तो अपमान होईल. त्याच्यामुळे त्याला माझा विरोध आहे की हे होता कामा नये. मराठवाड्यातले जे मराठी आहेत त्यांना जर कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर ते ओबीसी मध्ये येऊ शकतात असं म्हणणं आहे तुमचं? मराठवाड्यातले जे मराठी आहेत त्यांना जर कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर ते ओबीसी मध्ये येऊ शकतात? मराठवाड्यामध्ये निजामशाहीची वंशावळ चेक करून त्याच्यामध्ये कुणबी म्हणून नोंद असेल आणि ते सर्टिफिकेट त्यांना मिळालं तर ते आपोआपच ओबीसी झाले. मग तुमच्या हातात कुणबी सर्टिफिकेट मिळालं की तुम्ही ओबीसी झालात. मग फक्त जात पडताळणी जो आहे हा एकच विषय राहतो. म्हणून माझं म्हणणं आहे की जे खरे कुणबी आहेत त्यांना तुम्ही घ्या, परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रकाश शेंडगे यांच्याद्वारे काही ठिकाणचे कागदपत्र पाठवले की ज्या कागदपत्रांवर पूर्वी टाकाने लिहिले जायचे आता तो मराठा खोडून पेनानं मराठा कुणबी वगैरे लिहित आहेत, ते आम्ही कागदपत्र दाखवलं. त्याला आमचा विरोध आहे. पण मुळात कुणबी असेल निश्चितपणे घ्या. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेला पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मंडल कमिशन लागू झालं त्यावेळेला काहीतरी 200-250 जाती होत्या. आज त्या 350 जाती आहेत. आम्ही कधी विरोध केला नाही. जा आयोगाकडे, त्यांनी सांगितलं हे बरोबर आहे, घेऊन द्या. कधी विरोध केला नाही. मराठवाडा वगळता जे प्रमाणपत्र सापडतात कुणबी नोंदी ते ओबीसी मध्ये येण्याला तुमचा विरोध आहे? नाही,
त्यांनी अगोदर घेऊन टाकलेले आहे. नाही, जे आता आता जे चालू आहेत ना हा. ते खोडाखोड करून करतायत. सगळ्या असं आहे ना, शेतावरून भाताची परीक्षा घ्या ना, 7-8 आम्ही त्यांना दाखवले. शेतावरून भाताची परीक्षा होती ना, काय चाललंय का नाशिकमध्ये जी पुरोहितांनी कागदपत्र दाखवली मला नाही माहिती. मी सगळं, तुम्ही जास्त अभ्यास असल्यामुळे तेवढं प्रत्येक कागद मी बघितलं. या नोंदीला तुमचा आक्षेप आहे का या नोंदी ओरिजिनल की खोट्या? मग आता ज्या यायला लागल्या आता एक तर की आज आरक्षण मिळून 27, 28, 30 वर्ष झाली. जे खरोखरच कुणबी आहेत किंवा ओबीसी आहेत त्यांनी आपल्या पोराबाळांसाठी, नोकरींसाठी, धंद्यासाठी खस्ता खाऊन आरक्षण ते सर्टिफिकेट मिळवलेलं आहे. हो, त्याच्यासाठी आताच थांबायची गरज नाही. सर, तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहात. स्टेट थोडंसे ते जे हतबल झाल्यासारखी जी आहे परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये, कारण एवढे जखमी झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, तर त्यांना अगोदर आपण विश्वास देणं गरजेचं आहे की तुम्ही काम करा, व्यवस्थित काम करा, गव्हर्नमेंट आणि जनता तुमच्या पाठीमागे आहे. तर ते नाही तर आज अशी गरज आहे. एकाच वेळेला बीडमध्ये 7-8-10 ठिकाणी आगी लावून जाळलं जातं आणि काहीच होत नाही. सर, याला कोण जबाबदार आहे? पोलिसांना हतबल करण्याला जबाबदार कोण आहे? ते भाषणातून मी सांगितलं तुम्हाला, सकाळी परत सांगितलं की अंतरवेलीला जे काही झालं त्यावेळेला त्यांना इस्पितळात नेण्यासाठी म्हणून ज्या वेळेला पोलीस आणि पोलीस महिला गेल्या त्यावेळेला पोलिसांवर पहिल्यांदा अमानुष असा तिथे पत्थरबाजी जी आहे, दगड फेकण्यात आले. 70 पोलीस महिलांसहित ॲडमिट झाले. आणि एवढंच नाही तर ते असं एवढे पोलीस जखमी झालेले आहेत आणि त्यांच्या भगिनी पोलीसवर जर हल्ला होत असेल अशा प्रकारचा, ह्या जखमा बुजतील, बाकीच्या जखमा बुजणं कठीण होतं आहे. म्हणून पोलीस जे आहे त्यांनी लाठी हल्ला केला. पहिली जी बाजू जी आहे जनतेपुढे आली नाही त्याला SP पण जबाबदार आहेत, होम डिपार्टमेंट पण जबाबदार आहे. आणि मी होम मिनिस्टर बरोबर याच्याशी बोललो. सकाळी या ठिकाणी ऐकून घेऊ. मी बोललो की हे तुम्ही जे आहे हे असं करता कामा नये. पोलिसांचं मनोबल. सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात यावेळी बोलताना सावंत काय म्हणालेत. आज ह्या ठिकाणी आपण महात्मा ज्योतिराव फुले हे पुरस्कार, शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी हा कार्यक्रम अरेंज केला होता. 35 शिक्षकांना अशा पद्धतीने ज्यांचं काम अतिशय चांगलं आहे, उत्कृष्ट आहे महाराष्ट्रामध्ये, ते पुरस्कार वितरणासाठी मी ह्या ठिकाणी आलो होतो. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण क्षेत्रात असलेलं काम, योगदान आणि ते पुरस्कार एक शिक्षक म्हणून मी या ठिकाणी आलो होतो. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीचा एक वितरण समारंभ, अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम आज या संस्थेनं केलेला आहे. आणि आज जवळपास 35 शिक्षकांना अशा पद्धतीचे पुरस्कार दिले गेले आणि तो विचार संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ह्या शिक्षकांनी नेलेला आहे. एवढंच मी आज या निमित्तानं सांगू इच्छितो. परिस्थिती काय आहे? ससूनमध्ये 3 आठवडे संचालक नाही, गेली 2 महिने आरोग्य संचालक नाही, दोन्ही त्या कन्सर्न खात्याशी, आरोग्य शिक्षण, वैद्यकीय शिक्षण ह्याचे मंत्री, माझे सहकारी आमचे हसनजी मुश्रीफ आहेत, त्यांच्याशी असा उद्या माझी चर्चा होईल. त्याविषयी आम्ही चर्चा करू आणि त्या पद्धतीचा निर्णय लवकरच घेऊ. अजिबात औषधाचा तुटवडा नाही, अजिबात नाही. तुमच्या लक्षात आलं असेल, ज्या दिवशी 15 ऑगस्ट 2023 मोफत उपचाराची परिभाषा सुरू झाली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोफत उपचार सुरू झाले. स्वाभाविक आहे, कारण पहिली OPD आणि IPD जवळपास 100-50 अशा ठिकाणचं असायचं. ज्यावेळेस मोफत उपचार सुरू झाले, ती OPD आणि IPD जवळपास तिप्पट चौपट, नुसती संख्या वाढली नाही, पटीत संख्या वाढली. आणि साहजिक आहे की त्या ठिकाणचे असणारे डॉक्टर्स किंवा CS, DHO यांना अपेक्षित नव्हतं की आपल्या रुग्णांची संख्या इतक्या पटीत वाढेल. तो औषध जो काय साठा होता, तो समजा महिन्याचा साठा असेल तर तो 8-10 दिवसामध्ये संपायला लागला. त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की पटकन त्या ठिकाणी जिल्हा लेवलवरती, त्या ठिकाणी CS, DHO लेवलवरती औषधाची खरेदी करा. आणि ती प्रक्रिया अतिशय तातडीनं सुरू झालेली आहे. कुठल्याही दवाखान्यामध्ये
आज औषधं कमी आहेत असा एकही रिपोर्ट माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही. संचालक कधी मिळणार आरोग्य खात्याला दोन्ही पदर आरोग्य खात्याला आम्ही त्याची जाहिरात तयार केलेली आहे. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही आज जे मला हे विचारता, गेले 2012 पासून आरोग्य विभागाचं रोस्टरच तयार नव्हतं, बिंदू नामावली तयार नाही. गेले 3 महिन्यामध्ये त्या पद्धतीचा उपक्रम चालू केलेला आहे. त्याचे बिंदू नामावली तयारी होते. 2-4 दिवसामध्ये संचालक म्हणून त्याची जाहिरात येईल. आज संचालक पदाचं काही प्रमोशन लाईनमध्ये आहे, ते तुम्हाला 2-4 दिवसामध्ये संचालक नेमलेला दिसेल. डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई कधी होणार? कारण त्या अहवालामध्ये त्यांना दोषी ठरवले, पदमुक्त केले, पण कारवाई झालीच नाही. तर कारवाई होणार की नाही होणार काय? त्या ठिकाणी ह्या ज्या पद्धतीचं जे काही तुम्ही प्रश्न विचारता, महाराष्ट्र शासन ह्या ठिकाणी सेन्सिबल आहे. त्यांच्यावरती योग्य ती कारवाई महाराष्ट्र शासन घेईल. हे कोणी आम्ही 26 लढू, कोण 12 लढू, कोण 11 लढू. इलेक्शन मार्च एप्रिलमध्ये इलेक्शन होणार आहेत, बरोबर आहे. मार्च एप्रिलमध्ये इलेक्शन होणार आहेत. प्रत्येकानं आपापल्या पक्षाची मांडणी करतायत. प्रत्येकजण आपापल्या पक्षाची जागा मागायचा प्रयत्न करतोय. पण ज्यावेळेस आमचे जे काय कोर कमिटी असेल, आमच्या शिंदे गटाची, शिवसेनेची किंवा भाजपचे असेल किंवा आणखी आमचे अजितदादा गटांचे असेल, आमचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि त्यावेळेस सर्वांना समाधान करणारं जे हे आहे म्हणजे उमेदवारी वाटप त्या विभागाचं ते योग्य प्रकारे घेतलं जाईल. याच्यामध्ये कुठलाही वादविवाद होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मवीर 2 या सिनेमाचा मुहूर्त पार पडलाय. धर्मवीर पार्ट 2चा शुभारंभ झालेला आहे. धर्मवीर पार्ट 1 जो आहे आपण सगळ्यांनी पाहिला. संपूर्ण देशभरात नाही, जगभरामध्ये दिघे साहेबांच्या जीवनावरचा हा चित्रपट, दिघे साहेब कसे जगले, कसे वागले, त्यांचं पूर्ण जीवन कसं होतं, या पहिल्या धर्मवीर पार्ट 1मध्ये तेवढं मावू शकत नाही. आणि मला वाटतं हा पार्ट 2 आहे, त्याच्यात किती दाखवता येतंय ते दाखवलं जाईल. आणि हा देखील धर्मवीर पार्ट 2 जो आहे, हा पुढचा जो काही त्यांचा कालखंड आहे, याचा सर्व जीवन प्रवास जो आहे, त्यांचं आयुष्य, त्यांची कीर्ती, त्यांचं कार्य, त्यांची कार्यपद्धती या धर्मवीर पार्ट 2 मधून लोकांसमोर येईल. आणि लोकांना आनंद दिघे साहेब काय हे पहिल्या पार्टमधून काही प्रमाणामध्ये कळलं. आता या दुसऱ्या पार्टमधून आणखी पुढचा भाग त्यांना काही जण उठून निघून गेले, काही जण उठून गेले पहिल्या पार्टमध्ये. कसं बघतात आता दुसऱ्या पार्टमध्ये? दुसरा पार्ट जो आहे तो अतिशय म्हणजे जी वस्तुस्थिती आहे, वस्तुनिष्ठ आहे, ते त्याच्यामध्ये दाखवलं जाईल. आणि त्याच्यामध्ये कुठलाही भाग कमी करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशा प्रकारचा दुसरा पार्ट होईल. पहिल्या पार्टमध्ये गद्दारांना शर्मना ही टॅगलाईन होती, आताच्या याच्यामध्ये साहेबांचं हिंदुत्व ही टॅगलाईन आहे. हा बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी हिंदुत्वाशी, बाळासाहेबांशी विचारांशी विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी केली, गद्दारी केली आणि सत्तेसाठी, खुर्चीसाठी जे काही 2019मध्ये झालं, हे संपूर्ण राज्याने, देशाने पाहिलेलं आहे. आता जे आहे दुसरा पार्ट जो आहे तो साहेबांचं हिंदुत्व, म्हणजे आम्ही जी भूमिका हिंदुत्वाची, बाळासाहेबांच्या विचारांची, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची घेतली आणि आज सरकार त्याच्यावर काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, सर्व घटकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करणारं सरकार काम करतंय. आणि हिंदुत्वाची भूमिका घेत असताना दिघे साहेब असतील, बाळासाहेब असतील, ते इतर समाजाचा कधी त्यांनी दुस्वास केला नाही, इतर समाजाचा द्वेष केला नाही, त्यांनाही सन्मानाने वागवलं आणि त्यांनाही अडचणीमध्ये मदत केली. सर्व धर्मीयांना, सर्व जातीपातीच्या लोकांना आनंद दिघे साहेब आपलेसे वाटायचे. अशा प्रकारचं ते त्यांचं जे काही काम आहे ते या सिनेमामधून दाखवतील. त्याच्यामधून काही जे काही प्रसंग आहेत ते समोर येतील.
ही भूमिका म्हणजे त्यांचं जे काही हिंदुत्व जे आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे भूमिका हिंदुत्वाची असली तरी सुद्धा इतर धर्मियांचा द्वेष करणं, इतर धर्मियांचा दुस्वास करणं, इतर धर्मियांना कमी लेखणं हे कधीच त्यांनी केलं नाही. देशभक्त, राष्ट्रभक्त जो कोणी आहे, मग तो हिंदू असेल, मुसलमान असेल, शीख असेल, ईसाई असेल, याच्याबद्दल फार आपुलकी आणि जिव्हाळा आनंद दिघे साहेबांनी होता आणि बाळासाहेबांनी होता. सर, अवकाळी पावसाच्या संदर्भात अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये जे काही गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या सगळीकडेच ज्या जिल्ह्यांमध्ये गारपीट झालेली आहे सकाळीच सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी गारपीट झाले, अवकाळी पडलेला आहे त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, बळीराजाचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. त्या बाबतीमध्ये अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. सवाल है, आपने गढ़चिरौली में वहाँ पे मंत्री रहते हुए, गार्डियन मिनिस्टर रहते हुए क्या कुछ काम किया था, उसके बारे में थोड़ा सा. पालक मंत्री में जब गढ़चिरौली में था तभी जब हमारे बाला साहब ठाकरे जी के और आनंद दिघे साहब के विचार थे, नौकरियां देना, नौकरी तो चाहिए लेकिन नौकरियां देने वाले भी हाथ तैयार करो. मतलब आज मैं एक मुझे समाधान है, खुशी भी है कि टाटा टेक्नोलॉजी हो उसने एक बहुत ही एडवांस स्किल डेवलपमेंट सेंटर शुरू किया है. सालाना 5000 युवाओं को वहाँ ट्रेनिंग मिलेगी, नौकरियां भी मिलेगी और उद्योग निर्माण करने वाले हाथ भी तैयार होंगे. ऐसी मेरी कोशिश थी, उसमें समाधान है. ये शुरुआत हुई है. कई और उद्योग जो है वहाँ पर शुरू किए हैं और वो जो नक्सल ग्रस्त इलाका है, वो आदिवासी इलाका है, उसको गढ़चिरौली को मेन स्ट्रीम में लाने के लिए अभी तो मैं मुख्यमंत्री हूँ. निश्चित रूप से लोगों के हाथ को काम, वहाँ उद्योग, वहाँ का विकास, डेवलपमेंट और ये नक्सलवाद को खत्म करने के लिए सिर्फ पुलिस की गोली नहीं तो डेवलपमेंट भी जरूरी है और वो डेवलपमेंट हो रहा है. एक सवाल ये है कि सर गढ़चिरौली में पिछले 15 दिनों में टारगेट किलिंग की जा रही है, इसको लेकर आप लोग क्या करें? टारगेट किलिंग की जा रही है, 15 दिनों में 3 लोगों को मारा गया है पुलिस मुखबिर बताकर. टारगेट किलिंग एक तरह से देखिए, आज मैं कहूँगा हमारी जो C60 की टीम है ये इतनी एडवांस टीम है कि आज हमारे यहाँ पर महाराष्ट्र में गढ़चिरौली में रिक्रूटमेंट पूरी तरह बंद है. रिक्रूटमेंट मतलब उनकी जो नक्सल की, और जाके वो छत्तीसगढ़ के अबुझमाड़ एरिया में छुपते हैं और नक्सल पूरी तरह हमारी पुलिस ने खत्म कर दिया है. अभी ऐसे कोई भी घटना हो तो पुलिस और वहाँ के नागरिक जो है और हमारी सरकार नक्सलवाद खत्म करने को पूरी तरह तैयार है और उसका नतीजा हम देख रहे हैं कि पूरी तरह लगभग न के बराबर वहाँ पर नक्षलवाद है. नक्षलवादियों का डर था एक बार काल ओबीसी मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी मागणी केली की शिंदे समिती बरखास्त करा, पण सरकारमध्ये दुंबट दिसून येत नाही. याच्यामध्ये एकच मी सांगतो त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांचं कुठेही मराठा समाजाला विरोध नाही आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही, ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं कमी केलं जाणार नाही आणि इतरही समाजावर अन्याय होणार नाही. ही भूमिका स्पष्टपणे सरकारने पहिल्यापासून मांडलेली आहे. त्याच्यावर सरकारचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मागासवर्ग आयोग त्याच्यावर काम करतोय. 3 न्यायमूर्ती आपण त्याच्यासाठी कमिटी केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांना आपण निर्माण करून दिलेलं आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी वॉर फुटिंगवर काम सुरू आहे. आणि ज्या जुन्या नोंदी आहेत, या जुन्या नोंदी ज्या आहेत कुणब्याच्या, ते GR आपण आता काढलेला नाही. हा GR 1967 पासून 2004 पासून या GRचा अवलंब होतोय. ज्या ठिकाणी त्या कुणबी नोंदी असताना दाखले मिळत नव्हते ते दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि भुजबळ साहेबांची एवढीच मागणी आहे की ओबीसीचं आरक्षण कमी होता कामा नये,
तीच भूमिका सरकारची आहे, ती स्पष्टपणे आम्ही घेतलेली आहे आणि ती कायम आहे. पहिल्यांदा असं होतं की ज्या नोंदी समोर आलेल्या आहेत, पहिल्यांदा असं होतं की नोंदी ऑनलाईन पाहायला मिळतील, जेणेकरून आणखीन ज्यांना नोंदी सापडत नाहीत किंवा वंशावळी सापडत नाहीत त्यातून फायदा होऊ शकतो. याच्यामध्ये JR जो आहे जुना, त्या JRची अंमलबजावणी प्रभावीपणे होती आहे आणि ट्रान्सपरन्सी आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही इतर समाजावर त्याच्यामध्ये अन्याय होत नाहीये. जुन्या नोंदीप्रमाणे कुणबी दाखले देणे हे तर सरकारचा निर्णय पूर्वीचा आहे, फक्त तो अंमल होत नव्हता. त्यामुळे याच्यामध्ये कुणालाही विरोध असण्याचं कारण नाही आणि भुजबळ साहेबांना पण त्यांची भूमिका हीच आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ते देत असताना OBC समाजाचं आरक्षण कमी होऊ नये, तीच भूमिका सरकारची आहे. हिंसाचार झाला त्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅलेक्सी रुग्णालयात पत्रकार परिषद पार पडली आहे. पाहूयात ते काय म्हणालेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतच्या गाठीभेटी घेण्यासाठी 4थ्या टप्प्यातला दौरा करण्याचा आपण नियोजन केलेलं आहे. सगळ्या मराठा समाजाच्या गाठीभेटी घेऊन मराठा समाजाला शांततेचं आवाहन करण्यासाठी आणि मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण दौऱ्याला सुरुवात करतोय. दौरा सुरू होतोय 1 डिसेंबर पासून. 1 डिसेंबर पासून जालन्याला कार्यक्रम आहे मोठा. आंबड आंतरवाली इथं आंतरवालीला मुक्काम. सकाळी 2 तारखेला म्हणजे 2 डिसेंबर लाडसांगवी जिल्हा छत्रपती संभाजीनगर. 2 डिसेंबरला कोलते पिंपळगाव जालना दुपारी 1 वाजता. पुन्हा सांगू का? 2 डिसेंबरला लाडसांगवी जिल्हा छत्रपती संभाजीनगर. 2 डिसेंबरला कोलते पिंपळगाव जिल्हा जालना. 2 डिसेंबरला कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. 3रा दिवस 3 डिसेंबर चाळीसगाव जिल्हा जळगाव खानदेश. 3 डिसेंबर धुळे जिल्हा धुळे. 3 डिसेंबर जळगाव जिल्हा जळगाव. 4था दिवस 4 डिसेंबर मुक्ताईनगर जिल्हा जालना जिल्हा जळगाव. 4 डिसेंबर मलकापूर जिल्हा बुलढाणा. 4 डिसेंबर खामगाव जिल्हा अकोला. 4 डिसेंबर शेगाव. दिवस 5वा 5 डिसेंबर चरणगाव पातूर जिल्हा अकोला. 5 डिसेंबर काटा वाशिम जिल्हा वाशिम. 5 डिसेंबर हिंगोली. दिवस 6वा 6 डिसेंबर डिग्रज जिल्हा हिंगोली. 6 डिसेंबर पुसद जिल्हा यवतमाळ. 6 डिसेंबर पोरडून महागाव यवतमाळ. तोंडूळ यवतमाळ जिल्हा. 6 डिसेंबर माहूरगड. दिवस 7वा 7 डिसेंबर उमरखेड जिल्हा यवतमाळ. 7 डिसेंबर वारंगा फाटा जिल्हा हिंगोली. 7 डिसेंबर नांदेड. दिवस 8वा 8 डिसेंबर जिजाऊनगर जिल्हा नांदेड. 8 डिसेंबर मारताळा लोहा नांदेड. 8 डिसेंबर नरशी जिल्हा नांदेड. 8 डिसेंबर कंधार. 9वा दिवस 9 डिसेंबर
जामगाव जळकोट जिल्हा लातूर. 9 डिसेंबर उदगीर जिल्हा लातूर. 9 डिसेंबर निलंगा जिल्हा लातूर. दिवस 10वा 10 डिसेंबर औसा जिल्हा लातूर. 10 डिसेंबर टेंबी. 10 डिसेंबर किल्लारी औसा लातूर. 10 डिसेंबर औंढा उमरगा जिल्हा धाराशिव. 10 डिसेंबर रात्री 5 वाजता सायंकाळी 5 वाजता उमरगा जिल्हा धाराशिव. 11वा दिवस 11 डिसेंबर लोहारा जिल्हा धाराशिव. 11 डिसेंबर मुरुड जिल्हा लातूर. 11 डिसेंबर आंबेजोगाई जिल्हा बीड. 12 डिसेंबर 12वा दिवस 12 डिसेंबर बोरी सावरगाव केज बीड जिल्हा. 12 डिसेंबर धारूर जिल्हा बीड. 12 डिसेंबर माऊली फाटा माजलगाव. 12 डिसेंबर टाकरवन मार्गे आंतरवाली. नुकत्याच पार पडलेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष तीव्र होताना दिसतोय. हा संघर्ष नेमका थांबणार तरी केव्हा, या विषयावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. खरं तर आपण दिवसभरातला जो चर्चेतला मुद्दा असतो त्या चर्चेतल्या मुद्द्यावर या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करत असतो आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी असतो माझा प्रतिनिधी, माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, जर आपण बघितलं तर मराठा विरुद्ध ओबीसी हा जो आरक्षणाचा लढा आहे तो दिवसागणिक तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काल हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसी महाएल्गार मेळावा झाला. त्या एल्गार मेळाव्याला जरांगेंनी जशाच तसं उत्तर दिलं. आज पुन्हा छगन भुजबळांची पत्रकार परिषद पुण्यामध्ये झाली. त्या अगोदर छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली जी काम करणारी स्वराज्य संघटना आहे त्या स्वराज्य संघटनेचे राज्य सरचिटणीस धनंजय जाधवांच्या नेतृत्वाखालील काही पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी भुजबळांना थेट खळखट्याचा इशारा दिला. त्यामुळं हा जो संघर्ष आहे तो दिवसागणिक तीव्र होतोय. कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिल्याचं पाहायला मिळतंय. याची जी सुरुवात झाली ती अर्थातच कालच्या हिंगोलीच्या छगन भुजबळांच्या भाषणापासून झाली. नेमकं काय सांगशील, भुजबळांच्या भाषणातले हायलाईट्स, मुद्दे काय? संकेत, आपण बघितलं की ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं, उपोषण केल्याच्या नंतर त्यांनी एक सभेमध्ये एक भाषण केलं होतं, तुला आठवत असेल तर. ते बोलले की छगन भुजबळ याला जो खुंटा राहून ठेवला आहे तो खुंटा मी उखडून मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार, अशी सुरुवात मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यावेळी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याकडून जे आहे ती ओबीसी नेत्यांवरती टीका करण्यात येत होती आणि त्यांनी सांगितलं की आता आपण बघितलं साधारणतः मागील काही दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटील म्हणाले की 70 वर्षांमध्ये मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागे कोणी असेल तर ती ओबीसी नेते आहेत. ओबीसी नेत्यांच्या दबावापोटी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही असं मनोज जरांगे पाटील बोलत होते. आणि त्यावेळी ती ओबीसी नेत्यांकडून कसल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया हे आल्या नव्हत्या. ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर सभा घेतल्या, उपोषण मागे घेतल्याच्या नंतर त्यांनी ज्या महाराष्ट्रभर सभा घेतल्या, सभेमधून त्यांनी थेटपणे छगन भुजबळ यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याच टीकावरती छगन भुजबळ कालच्या सभेमध्ये जे हिंगोलीमध्ये रामलीला मैदानावरती ती त्यांची सभा झाली त्याच्यामध्ये छगन भुजबळ म्हणतात की ज्यावेळी त्यांनी 15 ते 20 सभा घेतल्या त्यानंतर कुठंतरी आम्ही एक सभा घेतोय, त्यावेळी नंतर आम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही महाराष्ट्र पेटू नका, 2 समाजामध्ये तुम्ही तेढ निर्माण करू नका. पण आम्ही तेढ निर्माण करत नाही आहोत, आम्ही आमच्या हक्कासाठी, आम्ही आमच्या समाजासाठी लढतोय असं छगन भुजबळ म्हणतात. आणि सारखं जरांगे पाटील म्हणतात की भुजबळांवरती गुन्हा दाखल करा कारण ते समाजामध्ये तेढ निर्माण करतात. पण आपण एका अँगलनी बघितलं तर भुजबळ म्हणतात की आम्ही आमच्या समाजाची बाजू मांडतोय, आमची जी पदं आहेत ती आम्हाला दुय्यम स्थानी आहेत, पण आम्ही समाजाचे प्रतिनिधी आहोत. भुजबळांनी आपण बघितलं की स्वतः छगन भुजबळ हे मंत्री आहेत, मंत्री असल्याच्या नंतरसुद्धा ते एक स्टँड घेत आहेत. ते कुठेतरी ओबीसी समाजामध्ये त्यांची एक प्रतिमा खूप उंचावली आहे संकेत. कारण ओबीसी समाजामध्ये आपण बघितलं की पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, हे पब्लिक प्लॅटफॉर्मवरती येत नाहीत, पण स्वतः भुजबळ हे सगळं जे आहे ते स्वतःच्या अंगावरती घेत आहेत. आज आपण हिंगोलीमध्ये जाताना बघितलं तर नांदेडमध्ये त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. आज स्वतः ज्यावेळी भुजबळ पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये होते तेव्हा स्वराज्य संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना ज्या प्रकारे भुजबळांची गाडी फोडू असा इशारा दिला आहे. त्यामुळे भुजबळ सगळ्यांना अंगावरती घेतात. भुजबळ म्हणतात की आम्हाला आमची बाजू मांडण्याचा अधिकार आहे, आम्ही संविधानिक मार्गाने मांडतोय.
या कालच्या सभेमध्ये जर बघितलं, जसं सांगितलं तू, की त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही काही बोलत आहोत, आम्ही काही जरी बोललो तरी आम्ही गुन्हेगार ठरवतो, पण त्यांनी जरी एखादा गुन्हा जरी केला, त्यांनी एखादा कत्ल जरी केला तरी ते गुन्हेगार ठरत नाहीत, असं भुजबळ म्हणतात की त्यांना विचारणारं कोणी नाही आहे. आणि ज्या प्रकारे आता बघितलं की ज्या केसेस आहेत, ज्यावेळी भुजबळ असं म्हणतात की ज्यावेळी गावबंदी होते, गावबंदी ज्यांनी कोणी गावबंदी केलेली असेल त्यांना 1 महिन्याची शिक्षा होते. मग सरकारने त्यांना कसल्याही प्रकारची शिक्षा केलेली नाही आहे. सरकार त्यांना पूर्णपणे मौखिक देते. सरकार हे एका समाजाचं प्रतिनिधित्व करते का? ज्या प्रकारे तुम्ही सारथीला सरळ हाताने मदत करताय, सारथीला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही अनुदान देताय, त्याच धर्तीवरती जे मागासवर्गीय जाती ठरलेल्या, जे ओबीसी समाजासाठी जे काम करणारी महाज्योती आहे, बरोबर आहे, ज्या प्रकारे ST समाजासाठी काम करणारी बार्टी नावाची संस्था आहे, ज्या प्रकारे आदिवासी समाजासाठी काम करणारी ट्राय आहे, आदिवासी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्यांना तुम्ही मदत करत नाही आहे. पण तुम्ही जो समाज आणखीही मागासवर्गीय ठरलेला आहे, ज्यांचं रिझर्वेशन हे सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलेले, आता त्यांच्यापुढे एकच पर्याय तो म्हणजे क्युरिटी पिटिशन. क्युरिटी पिटिशनच्या नंतर कुठं मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही हे पुढे ठरणार आहे. पण त्याच्या आधी आपण बघितलं तर त्यांना सगळे अनुदान, सगळ्या गोष्टी देत आहेत ते स्वतःच्या पक्षावरती. अजितदादांकडे अर्थ खातं आहे, अजितदादांना म्हणतात की तुम्ही आम्हाला पण मदत करा, आमच्यावरती पण लक्ष द्या, असं भुजबळ जाहीर सभेमधून सांगतायत, त्यांच्या नेत्याविरुद्ध जाहीर सभेमध्ये बोलत आहेत. ते म्हणतात की जाळपोळ केल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्यावरती कसल्याच प्रकारचे गुन्हे दाखल करत नाही, आम्ही बोलतोय तर आमच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत, असं भुजबळ सांगतायत. आणि त्याच प्रकारे आपण बघितलं तर त्यांनी सांगितलं की मराठ्यांना ज्या प्रकारे आपण बघितलं की सराटे जे आहेत मराठा समाज, त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला जो आहे ते हायकोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे. तेव्हा भुजबळ म्हणतात की त्यांची अशी इच्छा आहे की आम्हाला ओबीसी समाजाला आरक्षणामधून बाहेर काढा आणि त्यांना आरक्षण द्या, यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले चालले. सुप्रीम कोर्टामध्ये त्या दृष्टिकोनातून याचिका दाखल करण्यात आलेली आहे. पण भुजबळ आठवण करून देतात की ओबीसी समाजाला सर्वात पहिलं आरक्षण जे होतं ते कोणाच्या काळात मिळालं होतं, ते वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये पहिलं आरक्षण मिळालं. त्यानंतर ज्यावेळेस मंडल आयोग लागू झाला, मंडल आयोगाची अंमलबजावणी सर्वप्रथम जी आहे ती शरद पवारांनी केली, तेव्हा ओबीसी समाजाला आहे ते 27% आरक्षण देण्यात आल्याचं हे भुजबळ सांगतात. त्याचबरोबर बीडमध्ये ज्यांची घरे जाळली त्यांची घरे बघायलाही कोणाला वेळ नाही आहे, बरोबर आहे. ज्यांनी घरं जाळली त्यांना तुम्ही जाऊन भेटतात, असा थेटपणे त्यांनी रोहित पवारांवरती टीका केली आहे कालच्या सभेमध्ये, असं एकंदरीत हे दिसतं. आणि त्याचबरोबर ते म्हणत आहेत की जर आपण आरक्षण बघितली, आरक्षणाची टक्केवारी बघितली तर 10% जे आरक्षण आहे आर्थिक निकषावरती आहे. त्यांनी असा थेट सवाल केला आहे की 10% जे आर्थिक निकषावरचं जे आरक्षण आहे त्याचा उपभोग कोण घेतं? त्यांनी थेटपणे सांगितले की त्याचा उपभोग 7.5% म्हणजे 7.5% जो आहे त्याच्यामध्ये मराठा समाज जो आहे त्याचा उपभोग घेतो. उरलेल्या जे 40% रिझर्वेशन होतं त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे ना, 40% रिझर्वेशनमध्ये सुद्धा 27% आरक्षणाचा लाभ 40%मध्ये जो आहे तो मराठा समाज घेतो, अशी भुजबळांनी काल आकडेवारी जाहीर केली आहे संकेत. त्याचबरोबर त्यांनी सोबतच राजरत्न बोलत असताना भुजबळांनी अजून एक मोठी टीका जी आहे ती मराठा समाजावर केली की 15% IS तुमच्या आहेत, 25% IPS तुमच्या आहेत. एकंदरीत जर आपण बघितलं तर त्याला जरांगेंनी जशाच तसं काल उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सोबतच बबनराव तायवाडे जे आहेत ओबीसी नेते ते देखील आपल्याला आक्रमक झाल्याचं या सगळ्यामध्ये पाहायला मिळाले होते. या सगळ्यांचाच समाचार जो आहे तो जरांगे पाटलांनी देखील काल देखील घेतला, आज देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतला. मात्र आज पुण्यात बोलत असताना राजरत्न छगन भुजबळांनी मोठी मागणी केल्याचं पाहायला मिळालं, जी काल त्यांनी हिंगोलीमध्ये केली होती की जी शिंदे समिती आहे, न्यायमूर्ती शिंदे समिती, ती शिंदे समितीच आता बरखास्त केली पाहिजे, त्या समितीचं काम संपलंय. तर नेमका आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना पुन्हा एकदा भुजबळांनी त्याचा पुनरुच्चार केलाय. तर भुजबळ नेमका काय म्हणाले ते ऐकूयात. असं आहे की शिंदे समिती जी आहे सुरुवातीला काय मागणी होती की कुणबी जे आहेत आपल्या मराठवाड्यातील ते कुणबी असून सुद्धा त्यांना सर्टिफिकेट मिळत नाहीत आणि निजाम काळात मधले जे काही वंशावळी वगैरे काही नावं असतील त्यांचे प्रूफ तर ते चेक करा आणि आम्हाला कुणबी आमचं सर्टिफिकेट द्या, हा मूळ मुद्दा होता. आणि मग हे जर शोधायचं असेल तर तेलंगणामध्ये असलेले जे काही कागदपत्र असतील ते तपासावे लागतील आणि सगळं तपासण्याकरता काही लोकांची नियुक्ती करायची होती. तर मुख्यमंत्र्यांनी
न्यायमूर्ती शिंदे यांची नेमणूक केली आणि त्यावेळेला मला विचारलं की असं केलं तर मी म्हटलं माझी काही हरकत नाही ना. तिकडे जर त्यांना कुणबी काही पुरावा मिळाला तर तो आपोआप ओबीसी मध्ये येतोच आणि ते घ्यायला माझी काही हरकत नाही, त्यांना काम करू देत. पण नंतर जे काम सुरू झाल्यानंतर मी जिथे पाहिलं की त्यांनी जाहीर केलं अगोदर 5,000च मिळाले, तेलंगणामध्ये निवडणूक सुरू झालेली आहे म्हणून जाता येत नाही, आणि काही लोकांनी आग्रह धरल्यानंतर 2 दिवसांनी एकदम 11,500, पुढे कॅबिनेटमध्ये 13,500. बरं, हे सगळं असं वाढत चाललं आणि पुढे अख्ख्या महाराष्ट्रातच, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जाऊन हे करायला आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं. पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र किंवा तुमचं विदर्भ असेल, त्या ठिकाणी ज्यांना कुणबी जे आहेत त्यांनी अगोदरच अर्ज करून तिथे खेपा घालून त्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यालयात ते घेतलंच होतं ना. तुमचं काम फक्त ज्या निजामशाहीच्या तिकडे पेपर आहेत आणि वंशावळी आमच्या वगैरे आहेत तर ते चेक करून काम करायचं होतं. त्याच्यामुळे त्यांचं काम संपलंच आहे आता. त्याच्यामुळे ती समिती आता बरखास्त करा. एकंदरीतच राजरत्न, आपण छगन भुजबळांच्या आत्ताची प्रतिक्रिया देखील ऐकली. काल ओबीसी महाएल्गार मेळावा तर पार पडला, मात्र हा महाएल्गार मेळावा पार पडत असताना 2 नावांची उणीव जी आहे ती प्रामुख्याने त्या व्यासपीठावर भासल्याचं पाहायला मिळालं. एक होते अर्थात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, की ज्यांचं आक्रमक भाषण जालन्याच्या अंबडमध्ये अनुभवलं होतं. दुसरे होते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर. हे दोघंही त्या व्यासपीठावर दिसले नाहीत. त्याच्यामुळं अशी देखील एक टीका केली जाते की आता ओबीसी आरक्षणासंदर्भातला जो लढा भुजबळ लढतायत त्या लढ्याला कुठेतरी तिथे फूट पाडली जाते किंवा ओबीसी नेत्यांमध्ये फूट पाडण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. नेमकं काय सांगशील? आपण बघितलं तर जसं तू सांगितलंस की विजय वडेट्टीवार हे विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये असल्याचं सांगण्यात आले. त्याचबरोबर कालच्या याच्या सभेमध्ये जे आहेत ते पडळकर जे आहेत, पडळकर उपस्थित नव्हते. पण ज्या प्रकारे भुजबळ लढा लढत आहेत, भुजबळ माघार घेणार नाही, भुजबळ स्पष्टपणे सांगतात आणि सहजासहजी भुजबळ माघार घेतील असंही काही दिसत नाही. ज्या प्रकारे त्यांनी सर्वच म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये बोलणं हे काही सोपं नसतं. तुम्ही मंत्रिपदावरती आहे तरी तुम्ही सरकारच्या विरोधी भूमिका घेताय. तुम्ही न्यायमूर्ती शिंदे समिती जी आहे ती कुणबी जात नोंदी शोधण्याचं काम करते, त्यांनाच तुम्ही थेट आव्हान दिलेलं आहात की ही जी समिती आहे ती समितीत बरखास्त करा. ज्यांना 2 महिन्यामध्ये जे कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिले आहे ती रद्द करा. ही मागणी काही करणं सोपं नाही, कारण तुम्ही सत्तेमध्ये आहात. त्यामुळे कुठंतरी सरकारमध्ये काही अलबेल असल्याचंही काही संकेत दिसत नाही आहे. एकंदरीत जर आपण राजरत्न बघितलं तर भुजबळांची आक्रमक भूमिका, त्याच्यावर सरकारकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्टपणे सांगितलंय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ. एकंदरीतच जर आपण पहिल्या दिवसापासून मनोज जरांगेंचं आंदोलनानंतर भुजबळांच्या सभा, ओबीसी महाएल्गार मेळावा पाहिला तर सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांकडून आपली वोट बँक सेफ करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रामुख्याने केला जाताना पाहायला मिळतोय. मात्र सर्वसामान्य नागरिक जो आहे तो या संघर्षामध्ये भरडला जातोय. मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष आहे याच्यामध्ये अनेक सर्वसामान्य घरं गावच्या गावांमध्ये 2 गटामध्ये कदाचित तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ती देखील निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. हा संघर्ष थांबणार केव्हा हाच एक प्रश्न आहे. आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर छगन भुजबळांवर जी टीका केली जाते की तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेत असताना तुम्ही जेव्हा ईश्वर साक्ष शपथ घेता त्यावेळी किंवा गांभीर्यपूर्वक दृढकथन करता त्यावेळी मी कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन असं म्हणता. त्यामुळं भुजबळांवर ही टीका केली जाते की तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना एका समाजाच्या विरोधामध्ये उघड भूमिका कशी घेऊ शकता. आणि त्यामुळेच कदाचित हा संघर्ष जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीतच हा संघर्ष थांबणं हीच पुरोगामी महाराष्ट्रासाठी सध्याची गरज जी आहे ती बनलेली आहे. राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा आणि दोन्ही नेत्यांनी देखील थोडंसं सबुरीने घ्यावं. त्यातच संपूर्ण महाराष्ट्राचं हित जे आहे ते सामावलेलं आहे. आरक्षणाचा लढा जो आहे तो तर सुरू राहीलच, मात्र सध्या महाराष्ट्र शांत राहणं ही गरज आहे. एकंदरीतच आता भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात आणि जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स जे आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत.
तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.